ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सध्या मुंबईची लाईफलाईन बंद असल्याने खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचा संपूर्ण भार हा बेस्ट बसवर येतोय। त्यामुळे मुंबईतल्या बेस्ट बसवरचा ताण कमी करण्यासाठी 1000 एसटी मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल झालाय। पण आता याच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। मुंबईतल्या सांताक्रूज बस डेपोमध्ये आलेल्या 350 एसटी चालक आणि वाहक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत सत्यम सिंग। सत्यम, नेमक्या आंदोलनामागचं कारण काय आहे, काय समस्या आहेत या सगळ्यांच्या? नक्कीच प्रज्ञा, मुंबईमध्ये आहेत ते लोकल ट्रेन आहे ते अत्यावश्यक सेवेसाठी आहेत फक्त, मात्र सर्वसामान्यांसाठी ते बसमध्ये जातात, मात्र बसमध्ये गर्दी होत आहे। त्यामुळे बेस्ट प्रशासनाने राज्यामध्ये इतर जिल्ह्यात आहेत त्या ठिकाणी एसटीची मदत घेतली आहे। अशामध्ये या सांताक्रूज बस डेपोमध्ये 350 चालक आणि वाहक सांगली जिल्ह्यामधून 2 दिवस पूर्वी आले होते, मात्र या ठिकाणी मुंबईला आल्यानंतर त्यांना कुठलीही सवय केली गेली नाही, राहण्याच्या पासून जेवणाच्या किंवा इतर जे सुविधा आहे कुठलीही नाही। त्यामुळे रात्रभर हे आहेत ते बस डेपोमध्ये आहेत, उघड्या मैदानामध्ये झोपले, त्यांना मच्छर चावलं, त्यांना अर्धपोट जेवण भेटलं आणि इतर त्यांच्या समस्या त्यासाठी ते देखील रात्रपासून आहे ते आपलं या गेटच्या बाहेर आहेत। ते एसटी सर्व कर्मचारी उभे आहेत। आपण जर दृश्यामध्ये बघितलं तर हे सर्व सांगली जिल्ह्यामध्ये आहेत। अशाच मुंबईमध्ये बांद्रा डेपोला या ठिकाणी सुद्धा आहेत 200 कर्मचारी सांगली जिल्ह्यामधून, मात्र या कर्मचाऱ्यांच्या समस्या एवढा आहे की त्यांना कुठलीही मुंबईत सवय नाही। त्यामुळे हे कर्मचारी आज बस आहे ते चालवणार नाही, मुंबईकरांची सेवा करणार नाही। आपण एक कर्मचारी आहे त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ नेमकी कशा प्रकारे हे कशामुळे हे बाहेर उभे आहेत। काय सांगाल, कशामुळे आज तुम्ही बाहेर आणि कुठून आलात, काय तुमच्या समस्या? सांगली विभागातून आलेलो आहे आम्ही। इथं 50 गाड्या घेऊन आलो आहे, 200 कर्मचारी आलेले आहेत सांताक्रूज डेपोमध्ये। आम्हाला रात्री त्यांनी 11:30 वाजता जेवण आणून दिलं। आम्हाला कुठलीही राहण्याची सोय केलेली नाही त्यांनी, आणि रात्री आम्हाला झोपणे, आम्ही टपावरती झोपलो, गाडीच्या सगळे कर्मचारी डांबरीवरती झोपले खाली। परत नंतर त्यांनी तिथं काही वेळेला साप पण निघालेले आहेत। जेवण त्यांनी 11:30 वाजता देताना निम्म्या 25% कर्मचाऱ्यांना जेवणच भेटलेलं नाही, रिअली कंडिशन आहे। आणि बीएसटीवाल्यांचं एवढंच आम्ही उपकार मान्य करतो की त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊन झोपण्याची सोय केली त्यांनी चांगली। दुसरं काय नाही, आम्हाला हॉटेलवाल्यांनी तर आम्हाला बाहेरच काढलं। 3 तास त्यांनी हॉटेलमध्ये आम्हाला ठेवलं होतं बाहेर गेटवरती, त्यांनी 3 तास आम्हाला त्यांनी बाहेर काढलं। रात्री त्यांनी काहीसुद्धा आमची सोय केली नाही। आणि आता सध्या रात्री आम्ही 1 वाजता झोपलेलो आहे। 1 वाजता झोपून आता आम्हाला ते अधिकारी आलेत कामावर चला म्हणून सांगण्यासाठी। दुसरा पण कर्मचारी आहे, तुम्ही बाहेर का आलात आणि नेमकं तुमचं काय हे मागणे वगैरे आहे, कशामुळे हे तुम्ही? मला नाही जाणार तू बोल। मी सांगली विभागातून आटपाडी आगारातून आनंदा गिटी वाहक बोलतोय। आणि आमचे अध्यक्षांनी जे सांगितलं ते वास्तविक खरोखर घडलेलं आहे। आणि आता आमची अशी मानसिकता तयार झाली आहे की आम्ही सेवा देण्यासाठी आम्ही ग्रामीण भागातून आमचे आई वडील लहान मुलं सोडून आम्ही इथं आलेलो आहे, सेवा देण्यासाठी आलतो। आणि आम्हाला जसं आमच्या वरिष्ठांनी आम्हाला जसं दबाव आणून इकडे पाठवलं गेलं तसं आम्हाला इथून आधी 9 वाजेपर्यंत आमची मानसिक सत्यम, त्यामुळे समस्या यांच्या मोठ्या आहेत आणि जर या पद्धतीने त्यांना वागणूक मिळत असेल तर त्यांची सोय होणं, त्यांना मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणं अतिशय गरजेचं आहे। सत्यम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि केलेल्या बातचीतीसाठी।